आज आहे वेट लॉस फूड रेसिपीचं डे 4 आणि आज आपण बनवणार आहोत दालचिनी चहा, ज्यालाच तुम्ही कलमी चहासुद्धा म्हणू शकता। 1 कप दालचिनी चहामध्ये 5 ते 15 कॅलरीज असतात आणि हे फॅट बर्निंगसाठी, क्रेविंग कंट्रोलसाठी, वजन कमी करण्यासाठी खूपच फायदेशीर आहे। तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे 1 ग्लास पाणी, त्याबरोबरच 2 ते 3 दालचिनीचे तुकडे बघू शकता तुम्ही, लहान आकाराचे तुकडे घेतलेले आहे। त्याचबरोबर अद्रक थोडासा ठेचून घेतलेली आहे आणि इथे मी एक गंजी घेतलेली आहे। यामध्ये आपल्याला हा पाणी टाकायचं आहे। पूर्ण 1 ग्लास पाणी मी इथे टाकलेली आहे। त्याबरोबरच इथे आपल्याला अद्रक आणि ही दालचिनी म्हणजेच कलमी इथे टाकून घ्यायची आहे आणि बघू शकता फुल गॅसवरच असं उकळू द्यायचं आहे। काही वेळानंतर बघा उकळी आलेली आहे। आता आपण याला याच प्रकारे असं उकळू देऊया। काही वेळ झालेला आहे, म्हणजे 3 ते 4 मिनिटांनंतर कलर चेंज व्हायला लागलेला आहे। आता आपण याला आणखीन उकळू देऊया, म्हणजे आणखीन कलर चेंज होणार। काही वेळानंतर बघू शकता या चहाचा कलर छान असा डार्क झालेला आहे आणि हा दालचिनी चहा तयार झालेला आहे। तुम्ही याला कलमी चहा सुद्धा म्हणू शकता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला टिप्स देणार आहे काही। तर आता आपण हा चहा एका कपमध्ये गाळून घेऊया आणि बघू शकता किती मस्त तयार झालेला आहे आणि बनवायला पण खूप सोपं आहे। आणि हा ना वजन कमी करण्यासाठी, म्हणजे मेन याच्यामुळे क्रेविंग होत नाही। तुम्ही जर 1 कप दररोज सकाळी पिलात तर तुम्हाला अजिबात याची क्रेविंग होणार नाही आणि याच्यामुळे मेन म्हणजे गोड खाण्याची क्रेविंग कमी होते। नॉर्मल चहामध्ये 150 ते 200 कॅलरीज असतात, तर या चहामध्ये फक्त आणि फक्त 5 ते 15 कॅलरीज असतात आणि क्रेविंग कंट्रोल होते। तर त्यामुळे सहज आहे की वजन कमी होणार, कारण फॅट बर्न होणार, जेवण कमी होणार, तर वजन कमी होणारच। आणि टिप्स अशा आहेत की ज्या प्रेग्नेंट महिला आहेत, प्रेग्नेंट महिलांनी किंवा ज्यांना कोणती बिमारी आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हा चहा पिऊ नये। आणि याचे फायदे काय आहेत तुम्ही गुगलवर सर्च करू शकता, तुम्हाला दिसत असेल या प्रकारचे भरपूर फायदे आहेत। तर आजच्यासाठी एवढंच, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।